झी 24 तास एक पाऊल पुढे। पुढची बातमी, कोर्टाचा अवमान होत असेल तर संप मागे घेऊ अशी भूमिका आता मार्डच्या डॉक्टर्सनी घेतली आहे। त्याचबरोबर सरकारबरोबर चर्चेची तयारी देखील दाखवली आहे। पण दुसरीकडे मार्ड बरोबर वाटाघाटीचा प्रश्नच येत नाही असं वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलंय। संपकरी डॉक्टरांवर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याची तयारी देखील सरकारने केली आहे। विधी आणि न्याय खात्याने मेस्मा लावायला परवानगी देखील दिली। आता मेस्मा अंतर्गत कारवाई होण्याची चिन्ह असताना मार्डने हा संप मागे घेण्याची तयारी दाखवली आहे। तर त्याआधीच पुण्यासह इतर शहरांमधल्या डॉक्टरांनी संपातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता। सरकारने आज दुपारपर्यंत संप मागे घेण्याची मुदत डॉक्टरांना दिली आहे। आज 12 वाजतानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन निवासी डॉक्टरांवर कारवाईला सुरुवात करणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित यांनी दिली आहे। दरम्यान मेस्मा अंतर्गत डॉक्टरांवर काय कारवाई होऊ शकते ते आपण पाहूया। मेस्मा अंतर्गत कारवाई झाल्यास अजामीनपात्र गुन्हा, कर्मचाऱ्यांना 1 वर्ष शिक्षा आणि 2000 रुपये दंड किंवा दोन्ही। मेस्मा लावल्यानंतर संप करण्याचा अधिकार संपुष्टात येतो। संपात सहभागी झालेल्या डॉक्टरांचा परवाना रद्द देखील होऊ शकतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।